माईल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. आज आपण विचार केला होता की आपल्याला आपल्या फॅमिली मेंबर्स किंवा फ्रेंड सर्कल ज्यांनाही पास्ट लाईफचे काही दुःख आहे त्या दुःखातनं बाहेर काढण्यासाठी एक मेडिटेशन आपण घेणार आहे. पण आपली रोजची संख्या अजून पूर्ण व्हायची आहे, तर कोणीच 3 लोकांना पाठवलेलं नाहीये. आपल्यापैकी 50% लोकांनी जरी पाठवलं असतं तर आज हा आकडा 600-700च्या दरम्यान गेला असता. कारण बघा, बऱ्याच लोकांनी आपल्या जीवनामध्ये खूप सारे पास्ट लाईफच्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत आणि त्या साठवून ठेवल्या असल्यामुळे जीवनामध्ये अतीव दुःखांचा भार घेऊन ती व्यक्ती जगत आहे. पण आजच्या या ध्यान साधनेच्या माध्यमातून आपण अशा सगळ्या लोकांना त्यांच्या जीवनातील दुःखांपासून दूर करण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. ओके. सो आज आपल्या सेशनचा डे 3 आणि आज आपण त्या मेडिटेशनच्या आधी आपला कालचा थोडासा एक पोर्शन बाकी आहे सबकॉन्शियस माइंडचा, आधी तो कम्प्लीट करणार आणि मग आपण आजचं मेडिटेशन घेणार आहे. सगळ्यांचं आजच्या सेशनमध्ये खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू. काल आपण सबकॉन्शियस माइंड समजून घेतलं की कशा पद्धतीने सबकॉन्शियस माइंड मध्ये आपला प्रत्येक विचार स्टोअर होत असतो आणि आपला हा जो प्रत्येक विचार आहे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता किंवा नकारात्मकतेचे आयाम कशा पद्धतीने येतील याचा आपण अनुभव करत असतो. सो प्रत्येक सकारात्मक ऊर्जेसाठी आपल्याला काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये बदल स्वरूपात आणायचे असतात आणि ते बदल कुठल्या पद्धतीचे आहे ते आपण आत्ता या सेशनच्या माध्यमातून बघणार आहोत. स्वागत आहे सगळ्यांचं. ओके. तर काल आपण बघितलं होतं की अफर्मेशन, मेडिटेशन. तर मेडिटेशन हे प्रत्येक श्वासासोबत जे काही काम तुम्ही करताय त्या कामासोबत करण्याची प्रक्रिया. जर तुम्ही जेही काम करताय त्या कामाला संपूर्ण सकारात्मकतेने पूर्ण करण्याचं ऊर्जा म्हणजे मेडिटेशन. प्रत्येक क्षणी 100% लक्ष आणि एखादा विचार जर सातत्याने आपण आपल्या माइंड पर्यंत पोहोचवला. येस, आय एम हेल्दी, आय एम हेल्दी, आय एम हेल्दी, येस, आय एम रिच, आय एम रिच, आय एम रिच, आय एम द मोस्ट पॉवरफुल पर्सन. अशा ज्या अफर्मेशन सातत्याने जर आपण 21 डेज आपल्या माइंड पर्यंत पोहोचवल्या तर न्यूरॉन्स, द ब्रेन सायन्सच्या नियमानुसार, न्यूरोप्लास्टिकच्या नियमानुसार तुमची 21 दिवस सतत केल्यामुळे, सतत त्या गोष्टींना रिपीट केल्यामुळे तुमच्या जीवनाची ती हॅबिट बनत असते. ते आणि हॅबिटमध्ये कन्वर्ट होते. आणि याचा रिझल्ट काय होतो की 21 दिवसामध्ये आपण आपल्या इच्छित ध्येयांपर्यंत पोहोचू शकतो. कोण कोण तयार आहेत इथून पुढच्या 21 दिवस आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीशी जोडण्यासाठी? कोण तयार आहे? टाइप इन चैट बॉक्स कि आप अपने जिंदगी में संपूर्ण सकारात्मकता और पॉजिटिविटी के लिए तैयार हो. यस, ग्रेट. यस, यस, यस. वेरी गुड, व्हेरी गुड. दॅट्स गुड, गुड, गुड. चला तर मग या स्वप्नांना पूर्ण करण्याआधी आपल्याला तुमच्या जीवनातल्या जबाबदाऱ्या काय आहेत ते लिहून काढा. ज्या काही जबाबदाऱ्या महत्वपूर्ण त्या सर्व जबाबदाऱ्या आपल्याला लिहून काढायच्या आहेत आत्ता या क्षणाला. राईट डाऊन की तुमच्या लाईफ मधल्या रिस्पॉन्सिबिलिटी काय काय आहेत, जबाबदाऱ्या काय आहे त्या ऑन पेपर लिहून काढा आत्ता. चला लिहा प्रत्येकाने. पुढचे 2-4 मिनिटं मी तुम्हाला देते आहे. त्या 2 ते 4 मिनिटांमध्ये आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या ऍट प्रेझेंट तुम्हाला आठवतात आहे त्या सर्व जबाबदाऱ्या ऑन पेपर तुम्हाला लिहायच्या आहेत.
लिहा पटकन. ज्या काही जबाबदाऱ्या आहे, कुणाचं घर बांधायचं असेल, मुलांचं शिक्षण आणि आणखी काही जबाबदाऱ्या असतील, त्या सर्व जबाबदाऱ्या तुम्हाला ऑन पेपर लिहून काढायच्या आहेत. सगळ्या जबाबदाऱ्या लिहून काढायच्या आहेत. लिहिल्यात जबाबदाऱ्या. ओके. कुणाच्या पूर्ण झाल्या जबाबदाऱ्या लिहून? एक पहिल्या 5-6 जबाबदाऱ्या वाचून दाखवायच्या, कुणाच्या कंप्लीट झाल्या आहे. ज्यांनी या जबाबदाऱ्या लिहून काढलेल्या आहेत, कुणाच्या या जबाबदाऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत. कुणाच्याच लिहून तयार नाही झाल्यात, हँडल्स करा इकडे, म्हणजे मला कळेल काय जबाबदाऱ्या लिहिलेल्या आहेत. इकडे हँडल्स करा. योगेश कांबळे सर, हा, काय लिहिल्या जबाबदाऱ्या? जबाबदारी लिहिलंय मॅडम, मुलीचं शिक्षण लिहिलंय, हम्म. 2 मुलं आहेत त्यांचा जॉब, बायकोची हेल्थ, शेवटला स्वतःची हेल्थ, घरातील सर्वांचा खर्च, नवीन घर, बहिणींचे प्रॉब्लेम्स. ओके, ठीक, थँक्यू. रेवती जोशी मॅडम, जबाबदाऱ्या काय लिहिलेल्या आहेत त्या सांगा. अनम्यूट करा. सीमा गजबे मॅडम, अनम्यूट करा. केलं केलं. हा, येतोय? बोला रेवती मॅडम. हा, तर माझी मुलगी आता 10वीला आहे. हम्म. हा, मुलगी 10वीला आहे मॅडम, त्यामुळे एसएससी एक्झाम हे मोठं जबाबदारी नंबर 1 वर लिहिली आहे आता. हम्म. कारण आता प्रिलिम्स तर चालूच आहे, पण आली आहे ती पहिले एसएससी एक्झाम आहे. दुसरी पण एक मुलगी आहे मला, ती दुसरीत आहे, तिचेही काही स्किल्स आहेत ते जोपासायचे, म्हणजे ओव्हरऑल मुलांचं चांगलं संगोपन ह्या जबाबदारी तर आहेच आहे दोघींची. सेल्फ गोल्स मध्ये पण मी लिहिलंय मॅम की मला बोथ करिअर मध्ये प्लस आणि सेल्फ हेल्थ मध्ये पण काही जबाबदाऱ्या आहेत ज्या स्वतःसाठी पूर्ण करायच्या आहेत. बाकी हस्बंडला जो सपोर्ट मी आजपर्यंत देत आले तो पण मला ऍज अ जबाबदारीच आहे ती पण माझी. कारण आम्ही दोघांनी मिळून म्हणजे जे काही घर उभं केलं असेल त्याला सपोर्ट माझा कंटिन्यू राहायला पाहिजे. ओके, छान. आणि प्लस माझ्याकडे इनलॉज राहतात, त्यांची इनलॉज आणि आई वडील दोघांच्या मध्यात म्हणजे जवळच राहते मी, तर त्यांचंही जितकं आपल्याच्याने आपली नोकरी आणि सगळं सांभाळून करता येईल असंही टाकलंय, लिहिलंय मी त्याच्यात. चालेल, छान, थँक्यू. सीमा गजबे मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी मी अमरावतीवरूनच आहे. बोला, थँक्यू. हा, तर मी माझ्या जबाबदाऱ्यांमध्ये लिहिलं आहे. पहिली जबाबदारी स्वतःला हॅपी ठेवणे, ही फर्स्ट जबाबदारी मी माझी घेतलेली आहे. आणि त्यासाठी पॉझिटिव्हिटी स्वतःमध्ये निर्माण करणे ओके. आणि त्याचबरोबर स्वतःला स्ट्रॉंग बनवणे या सर्व गोष्टी करण्यासाठी. अच्छा. त्याचबरोबर माझ्याकडून माझ्या फॅमिलीला आणि समाजाला
कशा प्रकारे मी हॅप्पी ठेवेल यासाठी सतत प्रयत्न करणे. आणि प्रमोशनसाठी एक जबाबदारी आहे माझी की मी चांगलं वर्क करणे, म्हणजे त्यातून माझं प्रमोशन होईल. आणि जसं बाकीच्यांचं असते घर सांभाळणे ती जी जबाबदारी आहे, मुलांचं शिक्षण असते, चला ही पण छान. एक जबाबदारी आहे. आतापर्यंत जेवढ्यांनी जबाबदाऱ्या वाचल्या त्याच्यामध्ये सीमा मॅडमला आपण रँक 1 वर देणार, कारण त्यांनी सगळ्यात पहिले स्वतःला ठेवलं. एक लक्षात घ्या की तुम्ही जी काही लिस्ट लिहिली आहे कुटुंबाप्रती, फॅमिलीचं हे करायचं आहे स्वतः, तर स्वतः जोपर्यंत लक्षात घ्या की आपल्यासाठी सगळ्यात पहिले आपण आहे. कुटुंब हे या देहापासून आहे. हा देह आरोग्य आहे, या देहात असणारं मन समाधानी आहे, तर तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी किंवा जगतासाठी करू शकाल. हे आजारांनी भरलेलं आहे किंवा हे तणावपूर्ण अवस्थेत आहे, तर त्याचे व्हायब्रेशन्स अख्ख्या जीवनावर आणि तुमच्या सगळ्या नात्यांवर अफेक्ट करणार आहे. आणि म्हणून सगळ्यात पहिले आपल्या जीवनामध्ये, आपल्या लिस्टमध्ये ज्यांनी ज्यांनी स्वतःला टाकलं त्यांनी असा हात करून स्वतःला शाबासकी द्यायची. कारण तुम्ही ती व्यक्ती आहात, कारण जगाला तेव्हाच तुम्ही आनंदी ठेवू शकता जेव्हा तुम्ही आनंदी आहात. तुम्ही स्वस्थ आहात, तुम्ही निरोगी आहात, तर तुम्ही इतरांच्या काळजी घेऊ शकाल. एक वर्किंग पर्सन त्याच्या कामाच्या क्षेत्रामध्ये 100% त्याचं डिव्होशन देऊन काम करेल. पण जो व्यक्ती स्वतःलाच रिस्पेक्ट करणार नाही, तो दुसऱ्यांचाही रिस्पेक्ट करू शकणार नाही. म्हणून सर्वात प्रथम या देहाची काळजी घेणं आपलं काम आहे. या शरीरामध्ये निरोगत्व असणं, या मनामध्ये, या देहामध्ये असणाऱ्या मनामध्ये मनशांती असणं आणि आनंदाने मन परिपूर्ण असणं, तर तुम्ही तुमच्यावर 100 कामाचा बोजा जरी आला तरी एखाद्या व्यक्तीला फाईल आणून टाकली, संध्याकाळी तुम्हाला घरी जायची घाई आहे आणि बॉसने एक फाईल तुमच्या टेबलवर आणली आणि आता तुम्हाला ही फाईलचं वर्क कम्प्लीट करायला सांगितलं, त्यावेळेस मानसिकता कशी असते? आपण ते नाही करू शकत, कारण तेव्हा आपलं शरीर आणि मन साथ देत नाही. आणि म्हणून सगळ्यात पहिले स्वतःला निरोगी ठेवा, तरच तुमचं घर निरोगी राहील. कारण तुम्ही आनंदी असता, तुमच्या औरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती या आनंदाच्या व्हायब्रेशन मध्ये परिपूर्ण होऊन जाते आणि आपण स्वतः आनंदी जीवनाचा अनुभव घेऊ शकतो. आणि म्हणून सगळ्यात पहिले स्वतःला महत्व द्यायचं आहे, कारण आपलं नातं फक्त या देहाशी आहे सगळ्यात पहिले. मग सगळे नाते या देहाशी जोडलेले आहे आणि त्या नात्यांचाही आनंद आपण केव्हापर्यंत घेऊ शकणार, जेव्हापर्यंत माझ्या या देहामध्ये प्राण नावाची ऊर्जा असणार आहे. ज्या क्षणी या देहातनं प्राण नावाची ऊर्जा निघून जाईल, तर मला काहीच अर्थ राहणार नाही. मी सांगितलं त्या पद्धतीने आपलेच नातेवाईक आपल्याला 4 तासात 5 तासात पोचून मोकळे होतील. आणि म्हणून सगळ्यांनी काय म्हटलं, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण पहिले स्वतःवर. कारण बघा इथे इतक्या रेड कलर मध्ये एवढा मोठ्या ह्याच्यात तुमच्या पीपीटीवर हिंट दिली होती, आप कहा पे हो. हिंट पण देऊन ठेवलेली होती या स्लाइड मध्ये, आपकी जिम्मेदारी कहा है, चलिए जिम्मेदारी का क्रम लगाइए. पण बऱ्याच लोकांच्या लिस्ट मध्ये ते स्वतःच सुटून जातात. मुलांसाठी करायचं आहे, परिवारासाठी करायचं आहे, घर बांधायचं आहे, गाडी घ्यायचं आहे, करता करता तुम्ही तुमच्यासाठी एक क्षण आनंदाचा केव्हा घ्याल? बघा, आज आपण अख्खं पैसे कमवण्यासाठी धावतोय, पण ते कमवत असताना बसून शांततेत खायला सुद्धा वेळ नाहीये. एक घास 32 वेळा चावून चावून खायचा अशी सांगणारी संस्कृती. तेच अन्न कमवण्यासाठी आपण एवढं मेहनत करतो, ते अन्न जेव्हा प्लेटभर समोर येतं तेव्हा त्या खाण्याला सुद्धा आपल्याला वेळ नसतो. या जीवनाला अर्थ नाहीये. कुटुंबासोबत 4 क्षण आनंदाने घालवण्यासाठी जर तुमच्याकडे वेळ नाहीये, तर जीवनाला अर्थ नाहीये. कारण ज्या परिवारासाठी, ज्या कुटुंबासाठी तुम्ही पैसे कमवता, ते कुटुंबच जर गमावलं तर अर्थ राहणार आहे का? तुम्हाला मी, आपण जेव्हा रेखीचे 5 तत्व शिकणार आहे ना, तेव्हा काही गोष्टी सांगणार आहे. थोडा विचार करा की कशा पद्धतीने आपल्या जीवनावर या सगळ्या गोष्टींचा अफेक्ट होत असतो. आणि म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये एकच लक्ष द्यायचं आहे की सगळ्यात पहिले, कारण का बरं, कारण दुनिया, आपण काय म्हणतो सध्या जीवन कसं जगतंय, दुनिया को खुश करने की सारी जिम्मेदारी मेरी है. अरे दोस्तों, सबसे पहिले खुद की खुशी, खुद के सेहत पे ध्यान दो. आप अगर 100% खुश नहीं है, समाधानी नहीं है,
सेहत पण नाहीये, तो क्या आप अपनी जिम्मेदारी निभा पाओगे? निश्चितच आपण त्या जबाबदाऱ्या निभवू शकणार नाही. आणि म्हणून आज एक काम करायचं आहे, पहिल्या क्रमांकावर स्वतःला आणायचं आहे, स्वतःच्या देहाला, स्वतःच्या आनंदाला महत्व द्यायचं आहे. तुम्ही आनंदी असाल तर तुमच्यावर 10 जास्तीच्या जबाबदाऱ्या जरी पडल्या तरी त्या तुम्ही आनंदाने परिपूर्ण करू शकणार आहे. तर तो आनंद आपल्याला आपल्या जीवनामध्ये निर्माण करायचा आहे. आणि हे कसं करायचं, तर आपल्याला काय पाहिजे आहे त्या सूचना सतत सबकॉन्शियस माइंडला द्यायची आहे. व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट केव्हा द्यायची आहे? सोने से पहिले और उठते बराबर. सबकॉन्शियस माइंड जे आपलं अवचेतन मन ते एखाद्या अलादीनच्या चिरागाप्रमाणे आहे, त्याला तुम्ही जे सांगाल ते निश्चितपणे नियमितपणे करणार आहे. हमारी सोच ही हमारा जीवन है, सोच बदले तो जीवन बदल जाएगा. तर आजपासनं काय करायचं आहे लक्षात घ्या. एक बी जेव्हा शेतकरी शेतात पेरतो तर असंख्य धान्य त्याच्यातनं निर्माण होतं. एका बी पासनं कितीतरी वर्ष ते एक आंब्याचं लावलेलं बी ते झाडात रूपांतर झाल्यावर वर्षानुवर्ष आंबे देत राहतं. एक सूर्याचा किरण भिंगातनं परावर्तित केला तर असंख्य किरणांची निर्मिती होत असते, असंख्य किरण त्याच्यातनं परावर्तित होत असतात. तर विचार करा, आपला फोकस जिथे जातो तिथे आपली एनर्जी जात असते. आणि ज्या पद्धतीची एनर्जी जाईल ती सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल, त्याच पद्धतीचा रिझल्ट आपल्या जीवनात येणार आहे. तर म्हणून जे पेराल ते उगवेल असं म्हटलं जातो. सो ऑलवेज फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट, नेव्हर फोकस ऑन व्हॉट यू डोंट वॉन्ट. तुमचा फोकस हा तुम्हाला काय पाहिजे आहे त्या गोष्टीवर असला पाहिजे, काय नाही पाहिजे याच्यावर कधीही फोकस करू नका. स्वतःचं बेस्ट फ्रेंड बना, खुद के लिए समय निकालिए आणि आपल्याला आपले 24 आवर्स प्लान करायचे, आपले 24 तास प्लान करायचे. सभी सफल और असफल व्यक्तियों के पास दिन में सिर्फ 24 घंटे होते. प्रत्येक सफल आणि असफल व्यक्तीकडे जीवन जगण्यासाठी 24 आवर्सच असतात. ठीक आहे, त्याच्यापेक्षा कुणाहीकडे जास्ती नाही आहे. 1 सेकंद तरी जास्ती आहे का? रस्त्यावरचा भिक्षकरी असो, एखादा रिक्षा चालक असो, भाजी विक्रेता असो, की एपीजे अब्दुल कलाम सारखा व्यक्ती असो, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, की छत्रपती शिवराय, सगळ्यांकडे 24 तास होते. तुमच्या माझ्याकडे हे 24 तासच आहे. फरक मात्र एवढा आहे की या 24 तासांचा युटिलाइज आपण कशा पद्धतीने करतो. आपण एक मॅग्नेट आहे, डू ड्रीम डू डिझायर. पण आपली सोच कुठेतरी नकारात्मक दृष्टींकडे चालली जाते आणि रिझल्ट आपल्या जीवनात निगेटिव्ह येतो. प्रत्येक गोष्टीचं डिसिजन घेत असताना आपल्याकडे 3 ऑप्शन तरी असतात. निर्णय आपल्या हातात असतो. जेव्हा तुम्ही योग्य निर्णयापर्यंत पोहोचता तेव्हाच तुम्हाला रिझल्ट येतो. बघा, जेव्हा कोणी फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरनं माझी जाहिरात बघितली असेल की असा एक फ्री मध्ये क्लास आहे आणि जवळपास 1025 लोकांनी तो ग्रुप जॉईन केला, पण क्लासमध्ये आता उपस्थित किती लोक आहेत? तर 360 लोक. म्हणजे आपल्याकडे डिसिजन घेतलं, त्यांनी पहिलं डिसिजन घेतलं की आपण ग्रुप जॉईन केला, पण रेग्युलर क्लास अटेंड करणं ही देखील एक कवायत, वेळ द्यावा लागत होतं, एक एनर्जी द्यावा लागत होती. म्हणून आता जे 361 झाले तर आता 361 पीपल्स आर प्रेझेंट हिअर. या 361 लोकांनी एक डिसिजन घेतलं आणि म्हणून तुम्ही आज इथे आहात. तर त्याच्यासाठी आपल्याला एक शाबासकी की तुमच्यामध्ये एक डिसिजन मेकिंग पॉवर आहे, ज्यातून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचा एक निर्णय घेऊ शकता. सर्वोत्तम सुख हेच आपलं जीवन आहे आणि याचा स्वीकार करायचा आपल्याला. त्यासाठी आपल्या घरामध्ये एपीजे अब्दुल कलाम सरांची हे 5 वाक्य लिहून ठेवले पाहिजे. आय एम द बेस्ट. रोज स्वतःला सांगायचं आहे, आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. काय सांगायचं आहे? आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर, टुडे इज माय डे. या पद्धतीने आपल्याला सांगायचं आहे. आणि हो पुन्हा प्रेयर आपल्याला म्हणायची आहे. हो पुन्हा प्रेयर ही जगात एक प्रसिद्ध प्रेयर आहे, ज्याचा वापर करून आपण आपल्या जीवनातले फायनान्शियल प्रॉब्लेम, रिलेशनशिप इश्यू, हेल्थ इश्यू पण डिझॉल्व्ह करू शकतो. पण पूर्ण श्रद्धेने या प्रेयरला आपल्याला म्हणायचं आहे. जसं आता समजा एखाद्याला हेल्थ इश्यू आहे आणि त्याला तो सॉल्व्ह करायचा आहे, तर
हे माय हेल्दी बॉडी अँड माइंड, कारण शरीराचं स्वास्थ्य मनाच्या ऊर्जांवर कायम असतं, म्हणून आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. हे माय हेल्दी बॉडी अँड माइंड, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हे माय हेल्दी बॉडी अँड माइंड, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. हे माय हेल्दी बॉडी अँड माइंड, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. असं चॅन्टिंग आपल्याला काही वेळ दररोज केल्याने आपल्या मन आणि शरीरावरचे ब्लॉकेजेस आपण दूर करू शकतो. जर पैशाचे प्रॉब्लेम असेल तर हे माय फायनान्शियल अबंडन्स, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. या पद्धतीने आपल्याला प्लीज फॉरगिव्ह मी या पद्धतीने आपल्याला ते अफर्मेशन द्यायचं आहे. रिलेशनशिप, तर हे माय हेल्दी लव्ह रिलेशनशिप, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. या पद्धतीने आपल्याला संपूर्ण सकारात्मकतेने हे 4 अफर्मेशन आपल्याला दररोज बोलायचं आहे. शेवटी काय तर हमारे विचार ही हमारा जीवन है, हम ही है हमारे जीवन के शिल्पकार. व्हॉट वी थिंक वी बिकम, असं भगवान बुद्धांनी सांगून गेलेले आहे. सो स्टार्ट अवर पॉझिटिव्ह लाईफ टुडे. आजपासनं आपण एक नवा संकल्प करूया की आजपासनं दोन्ही हात रब करायचे आहेत आणि दोन्ही हात या पद्धतीने पसरवून टाकायचे आहेत आणि सांगायचं आहे की यस, आजपासनं मी माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याला आमंत्रित करत आहे. स्वतःचं नाव घ्यायचं, जसं मी म्हणणार, मी डॉक्टर मंजुषा, आजपासनं आत्तापासनं माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याला आमंत्रित करत आहे. मी डॉक्टर मंजुषा आजपासनं आत्तापासनं माझ्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याला आमंत्रित करत आहे. मी डॉक्टर मंजुषा आजपासून माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याला आमंत्रित करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. दोन्ही हात हृदयावर ठेवून दिव्य रेकी शक्तीचा आभार, ईश्वर गुरूंचा आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तर चला, तर मग आज आपण एक सुंदर मेडिटेशन करणार आहे. कारण सोमवारपासून, म्हणजे शनिवार रविवार आपल्या क्लासला सुट्टी असते, सोमवारपासून आपण दिव्य रेकी शक्तीच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहे. पण एका नव्या ऊर्जेच्या स्वीकारण्यासाठी जुनी नकारात्मकता आपल्याला कायमस्वरूपी डिलीट करायचं आहे आणि त्याच्यासाठी आता आपण एक सुंदर पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे. सो तयार व्हायचंय. 2 मिनिटं मी तुम्हाला देते. थोडं पाणी पिऊन घ्या, व्हिडिओ ऑन ठेवा, जेणेकरून मिळणाऱ्या ऊर्जा तुम्हाला सहकार्य करतील आणि ज्या काही आपल्या गत जीवनाच्या कटू आठवणी आपल्या जीवनात आहे, त्या सर्व कटू आठवणींना आपण सहजतेने विराम लावून एक सुंदर पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये निर्माण करू शकणार आहे. ओके, सो रेडी? पाणी पिऊन घ्या. बेटा, दारला ओढून घेशील? एक मिनिट. रेडी आहेत सगळे?
चला तर मग आज आपण एका सुंदर यात्रेचा अनुभव करूया. या दिव्य यात्रेमध्ये जेवढ्या सहजतेने आपण स्वीकार कराल तेवढाच सुंदर अनुभव आपण घेणार आहात. आजच्या या ध्यान साधनेसाठी स्वतःला परवानगी द्या. जीवनात गतकाळामध्ये जेही दुःख तुम्ही सोसलेले आहे, ज्याही लोकांनी तुम्हाला अत्यंत क्रोध दिलेला आहे, तुमच्या दुःखांचे कारण बनलेले आहे, अशा सर्व लोकांना आपल्याला माफ करून टाकायचं आहे. ही माफी कशासाठी द्यायची आहे? कारण त्या लोकांची, त्या दुःखांची आठवण आपल्या शरीराच्या व्हायब्रेशनवर परिणाम करते आणि म्हणून आपल्याला त्या लोकांना माफ करायचं आहे. आणि जीवनामध्ये जेही छोट्यातला छोटा आनंदाचा क्षण आपण अनुभवलेला आहे, चांगले सकारात्मक लोक आपल्या जीवनात आलेले आहेत, त्या सगळ्या सुखद आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचंय. जसं आपण आपल्या घरातील तिजोरीमध्ये मूल्यवान दागिने किंवा आपली धनसंपदा जपून ठेवतो, अगदी त्याच पद्धतीने मनाच्या गाभाऱ्यात आपल्याला आपल्या जीवनात आपण अनुभवलेला प्रत्येक आनंद कुलूप बंद करायचा आहे आणि मनाच्या गाभाऱ्यात असलेले दुःखद आठवणी, क्लेश, ईर्ष्या आणि त्याला जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचंय. प्रत्येक व्यक्तीला माफ करायचंय. प्रत्येक व्यक्तीला माफ करायचंय. माफ करायचंय. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. पाठीचा कणा ताठ. आज आपण एका दिव्य मेडिटेशनचा अनुभव घेणार आहोत. एक दिव्य मेडिटेशनचा अनुभव करणार आहोत. या मेडिटेशन मध्ये आपण आपल्या भूतकाळातील सगळ्या कटू आठवणींना कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. तुम्ही आता जिथे बसला आहात, चला तिथूनच एक हा सुंदर प्रवास सुरू करूया. एक सुंदर प्रवास सुरू करूया. आतापासनं गेल्या 24 तासात ज्या ज्या सुखद घटना आपल्या जीवनात घडल्या किंवा काही तणाव किंवा दुःख देणाऱ्या घटना घडलेल्या आहेत, अशा प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या नकारात्मकता आपल्या आयुष्यात आहे त्यांना जबाबदार लोकांना माफ करून टाकायचं आहे आणि फक्त सकारात्मक घटना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. चला एका सुंदर यात्रेला जाऊया. तुम्ही आता जिथे बसलात तिथूनच आपण आपल्या गतजन्माच्या प्रवासाला सुरुवात करूया. या आठवणींमध्ये गेल्या 24 तासापासनं अगदी या जन्माच्या सुरुवातीपर्यंतचा प्रवास आपण करणार आहोत. गेल्या 24 तासामध्ये अनेक क्षण आपण जगलो. चांगले, वाईट, मनाला आनंद देणारे, दुःख देणारे. तर या गेल्या 24 तासात आपल्या दुःखांसाठी जे जे लोक जबाबदार होते, शब्दांनी, वाणीने, कृतीने आपल्याला ज्यांनी ज्यांनी दुखवलेलं आहे, त्या सगळ्यांना माफ करून टाका. माफ करून टाका. माफ करून टाका. कठीण आहे माफ करणं, कारण बऱ्याच लोकांनी आपल्याला खूप त्रास दिलेला असतो. आपण नाही माफ करू शकत त्यांना. खूप त्रास दिलेला असतो लोकांनी, आपण त्यांना माफ करू शकत नाही.
पण माफ करा त्यांना, माफ करा आज त्यांना. कदाचित माफ करताना डोळ्यांना अश्रूच्या धारा लागतील, कारण आपण जबरदस्ती त्यांना माफ करतोय. पण तरी देखील आपल्याला माफ करायचंय. जीवनामध्ये बरेच लोक आपल्या आजूबाजूला आहेत ज्यांनी आपल्याला त्रास दिलेला आहे. जस्ट माफ करा त्यांना, माफ करा. आणि गेल्या 24 तासात जे जे चांगले क्षण आपल्या याच्यात झालेले आहे, ज्या ज्या चांगल्या क्षणांची आपण अनुभूती घेतलेली आहे, त्या प्रत्येक क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. त्या प्रत्येक क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता गेल्या 1 महिन्यातील प्रत्येक घटना डोळ्यासमोर आणायची आहे. 1 महिन्यातील घटना डोळ्यासमोर आणायची आहे. आणि गेल्या 1 महिन्यामध्ये ज्या ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिलेला आहे, ज्या ज्या लोकांनी आपल्या जीवनात दुःख निर्मिती केलेली आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला आज माफ करून टाका. मनापासून माफ करा. कारण त्या घटनांना, त्या व्यक्तींना आठवल्यामुळे त्रास हा आपल्यालाच होतो, म्हणूनच माफ करायचा आहे. कारण इथून पुढे आपल्याला सकारात्मकता आणि नवा आनंद, नवजीवनाचा अनुभव घ्यायचा आहे. म्हणून माफ करून टाका, म्हणून माफ करून टाका. आणि कळत नकळत आपल्याकडून जर कुणाला शब्दाने, कृतीने, वाणीने आपण दुखावलं असेल, मनोमन त्यांची माफी मागा. आपण सर्व या ब्रह्मांडाचा एक घटक आहे आणि आपण मागितलेली माफी त्या लोकांपर्यंत पोचणार आहे, त्या व्यक्तीपर्यंत पोचणार आहे आणि मनाला एक हलकेपणा जाणवणार आहे. गेल्या 1 वर्षामध्ये आपल्या जीवनामध्ये असंख्य घटना घडल्या, काही आनंद देणाऱ्या, काही दुःख देणाऱ्या. अशा सर्व घटनांना डोळ्यासमोर आणायचं आहे आणि सगळ्या दुःख देणाऱ्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं. सगळ्या दुःख देणाऱ्या घटनांना मनातून काढून आज वाट मोकळी करून द्या. माफ करा त्या व्यक्तींना, माफ करा त्या व्यक्तींना. आपल्या जीवनात दुःख निर्माण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रयत्न करा माफ करायचं, कठीण आहे माफ करणं. माफ करा, माफ करा, माफ करा. आणि ज्या ज्या चांगल्या घटना आहेत त्यांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. अगदी आयुष्यातला छोट्यातला छोटा आनंदाचा क्षणही आपल्याला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. छोट्यातला छोटा आनंदाचा क्षण देखील मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता आपण अजून एका पुढे जाऊन आपल्या गत जीवनातल्या 10 वर्षांच्या क्षणांना आठवा. 10 वर्षाचा काळ खूप मोठा आहे. या काळामध्ये आपण एखादी जवळची व्यक्ती गमावलेली असेल, तिच्या जाण्याने आपल्या जीवनात जे दुःख निर्माण झालेलं आहे, जी पोकळी निर्माण झाली आहे, एखाद्या जवळच्या व्यक्तीचा कायमचा दुरावा झाला असेल, तिच्या दुःखाची जाणीव कुठेतरी मनात आहे. आज त्या जाणीवेतूनही आपल्याला थोडं बाहेर पडायचं आहे, कारण त्या दुःखाच्या वेदना आपल्या आनंदाच्या क्षणांपासून आपल्याला लांब ठेवतात. आज त्या सगळ्या दुःखांनाही मनातनं बाहेर काढा. सर्व दुःखांना मनातून बाहेर काढा. सर्व दुःखांना मनातून मुक्त करा. आणि त्या व्यक्तीसोबतच्या फक्त चांगल्या आणि मधुर आठवणी मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. जे जे कटू प्रसंग आपण आपल्या जीवनात अनुभवले, त्या कटू प्रसंगांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. तुमच्या जीवनात दुःखाला जबाबदार असलेल्या आज प्रत्येक व्यक्तीला माफ करा. अश्रूंनाही थांबवू नका. डोळ्यातनं अश्रू बाहेर पडत आहे, त्यांनाही वाट मोकळी करून द्या.
कारण आपल्या जीवनात खूप साठवून ठेवलेले दुःख आहेत. जोपर्यंत आपण त्यांना बाहेरची वाट दाखवणार नाही, तोपर्यंत पुढच्या आनंदाचा अनुभव घेऊ शकणार नाही. आता फक्त आणि फक्त गतकाळातल्या जीवनातल्या आनंदाच्या क्षणांना, सुखद आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे आणि बाकी दुःख देणाऱ्या प्रत्येक कटू आठवणीला, वाईट क्षणांना मनाच्या गाभाऱ्यातून काढून टाकायचं आहे. परमनंटली त्या आठवणीतनं डिलीट करायचं आहे. माफ करा. तुमच्या दुःखांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचा प्रयत्न करा. कठीण आहे माफ करणं, तरीही त्या व्यक्तीला माफ करा. तरीही त्या व्यक्तीला माफ करा. आपलं शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, जीवनातले सगळे आनंदाचे क्षण मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. तुमच्या जीवनामध्ये जे जे आनंदाचे क्षण तुम्ही आजवर अनुभवलेले आहे, प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. शालेय जीवनात आलेलं एखादं मोठं अपयश, महाविद्यालयीन जीवनात आलेलं एखादं मोठं अपयश, त्या अपयशाला जबाबदार व्यक्तीला माफ करा. कदाचित तुम्ही स्वतः जबाबदार असेल तुमच्या स्वतःच्या अपयशाला, स्वतःला देखील माफ करा. मनामध्ये मोठी भावना असेल की मी असं वागलं असतं, असं केलं असतं तर हे घडलं असतं, पण तो आता आपला भूतकाळ आहे. आज स्वतःला देखील माफ करा. स्वतःला देखील माफ करा. आणि आपल्या जीवनात दुःखाला जबाबदार असलेल्या प्रत्येक वस्तूला, व्यक्तीला, घटनेला माफ करा. मनापासनं या सगळ्या गोष्टींना, प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. आणि आपल्या जीवनातील प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आपल्या जीवनातील प्रत्येक आनंदाच्या क्षणांना कुलूप बंद करा. आपल्या जीवनातील प्रत्येक आनंदाच्या क्षणाला कुलूप बंद करा. प्रत्येक आनंदाच्या क्षणाला कुलूप बंद करा. प्रत्येक आनंदाच्या क्षणाला कुलूप बंद करा. आनंदाच्या क्षणाला कुलूप बंद करा. आता आपण तुमच्या बालपणाच्या आठवणी आठवा. बालपणात जर एखादी खूप नकारात्मक घटना घडली असेल, त्या घटनेला जबाबदार व्यक्तीला आज माफ करून टाका. या अगदी तुम्हाला आठवत आहे तेव्हापासनं जर जवळच्या एखाद्या व्यक्तीचा दुरावा असेल, ती कायमची तुमच्यापासून दुरावलेली असेल, पण आज आपल्याला त्या व्यक्तीशी बोलायचं राहून गेलं असेल, माफ करून टाका. किंवा त्या व्यक्तींना सहानुभूतीने आठवून जस्ट थँक्यू म्हणा. जर तिने तुमच्यासाठी खूप काहीतरी चांगलं केलं असेल, आज मनोमन त्या व्यक्तीचा आभार मानायचंय. मनोमन त्या व्यक्तीचा आभार मानायचंय. कारण आता आपण त्या क्षणात प्रवेश करतोय. तो क्षण म्हणजे या पृथ्वीवर आपण पहिल्यांदा श्वास घेतला होता. या पृथ्वीवर आपण पहिल्यांदा श्वास घेतला होता आणि आपल्या आई वडिलांनी आपल्याला पहिल्यांदा बघितलं तो क्षण. एक निरागस असं गोंडस बाळ त्या ईश्वराने आपल्या आई वडिलांच्या हातात ठेवलेलं होतं. निरागस कोरी पाटी असलेलं ते आनंदी क्षण तुम्हाला प्रथम दर्शनी पाहिल्यामुळे तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद अनुभवा. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवा. तुमच्या आई वडिलांच्या हातांमध्ये तुम्ही ते छोटंसं गोंडस बाळ तुम्ही आहे, तो आनंद अनुभवा. तुमच्या माता पित्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला बघून आलेला आनंद अनुभवा. पण ईश्वराने त्यावेळेस तुमच्या हातात एक कोरी पाटी दिलेली होती. त्या परमपिता परमेश्वराने तुमच्या हातात एक कोरी पाटी दिलेली होती. जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लिहिण्याची त्या ईश्वराने कोरी पाटी दिलेली होती. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लिहिण्याची आज तीच कोरी पाटी नव्याने ते ईश्वराने तुमच्या जवळ दिलेली आहे. त्या कोऱ्या पाटीला घट्ट हृदयाजवळ पकडून घ्या. त्या कोऱ्या पाटीला घट्ट हृदयाजवळ पकडून घ्या. घट्ट हृदयाजवळ पकडून घ्या आणि त्या कोऱ्या पाटीला घेऊन इथून पुढे प्रत्येक श्वासासोबत जीवनामध्ये फक्त आणि फक्त सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा आपल्याला आणायची आहे.
इथून पुढच्या जीवनात प्रत्येक क्षण आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा आपल्या जीवनात आणायची आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा आपल्याला आपल्या जीवनात आणायची आहे. याच सुख, समाधान, आरोग्य आणि ऐश्वर्याची ऊर्जा परत आणायची आहे. बघा, आता वर्तमानाच्या क्षणांमध्ये फक्त तुम्ही आहात आणि तुमच्या सोबत ही नवी कोरी पाटी आहे. जणू आज त्या ईश्वराने आपल्याला नवजन्म दिलेला आहे. आज आपला जन्मदिवस आहे असं समजून आज नवीन आनंद चेहऱ्यावर क्रिएट करायचा आहे. एक दिव्य स्माइल चेहऱ्यावर आणायची आहे. दिव्य स्माइल, एक सुंदर स्माइल. आणि अगदी लहान निरागस बाळाच्या चेहऱ्यावर जशी स्माइल असते तशी दिव्य स्माइल आपल्याला चेहऱ्यावर आणायची आहे. तशी दिव्य स्माइल चेहऱ्यावर आणायची आहे. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे, वंडरफुल डे, इट्स युअर बर्थडे. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे, वंडरफुल डे, इट्स युअर बर्थडे, इट्स युअर बर्थडे. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणा, एक सुंदरसा स्माइल, निरागस स्माइल. त्या ईश्वराने जणू आज आपल्याला नवजन्म दिलेला आहे. इथून पुढे पूर्ण जीवनात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्याने दीर्घायुष्याच्या ऊर्जा जीवनात आणण्यासाठी. सो कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. वंडरफुल, वंडरफुल. इथून पुढील जीवनात तुम्हीच आहात ते. प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वासासोबत परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न आणि ऐश्वर्य संपन्न जीवनातील प्रत्येक श्वासासोबत नवा आनंद अनुभवणारे, नव आरोग्य, नव चैतन्यासोबत जीवन जगणारे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. त्या ईश्वरासमोर शरण जाऊन इथून पुढे आयुष्यात फक्त आणि फक्त परमसुख, समाधान, ऐश्वर्य, दीर्घायुष्य आपल्या जीवनात लाभू दे. हीच ईश्वर चरणी प्रार्थना, हीच ईश्वर चरणी प्रार्थना, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आणि हळूवार हळूवार परत यायचं आहे. स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. स्लोली स्लोली ओपन युअर आईज. हळूवार डोळे उघडायचे आहेत, अगदी हळूवार डोळे उघडायचे आहेत. जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. स्लोली स्लोली कम बॅक. हळूवार डोळे उघडा. थोडं पाणी पिऊन घ्या. दोन्ही हात रब करून थोडं चेहऱ्यावर फिरून जस्ट रिलॅक्स. थोडं पाणी पिऊन घ्या. असं वाटतंय, माफ कर सके किसी को. आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला आपण विविध काट्यांच्या आवरणाने जणू बांधून ठेवलेलं आहे. फणस जसा वरून काटेरी दिसतो पण आता आतमध्ये त्याच्या गोड मधाळ रस असतो, तसेच तर आपण आहोत. विनाकारण काही काटेरी आवरण आपण आपल्या अवतीभोवती लावलेले आहे. आणि बघा, ते काटेरी आवरण दूर करून
नव्यानेच आपण स्वतःला अनुभवतो आहे. अगदी हलकं, प्रसन्न आणि आनंदी. कसं वाटतंय? एनी शेअरिंग? कोण कोण माफ करू शकलं आपल्या जीवनातील त्या दुःखांना? श्वेता मॅडम बोला. आजचा अनुभव हा खूप फार वेगळा होता. म्हणजे फार म्हणजे माईक तुमचा बरोबर येत नाहीये मॅडम, आवाज चेक. आवाज येतोय आता? आता आता येतोय. येतो? हा. येतोय. हा. तो पहिले तर सुरुवातीला मला फार हेवीनेस वाटत होतं. म्हणजे माझं डोकं वगैरे खूप जड झालं. आय डोंट नो का, पण एकदम माझे खांदे, माझी बॉडी अशी जड. आताही थोडासा जडपणा वाटतो आहे, पण डोक्याचा कमी झालाय, पण पाठीत थोडासा जाणवतो आहे. पण नंतर मग एकदमच असं फुलासारखं हलकं वाटायला लागलं. म्हणजे डोळ्यातून अश्रू आले. मला कळलंच नाही की डोळे कसे वाहिले माझे, माहित नाही. पण एक सर्टन ह्याच्यापर्यंत मला थोडस असं शांत झाल्यासारखं झालं. म्हणजे जे दडपण वाटत होतं ते न वाटता थोडस आपण फॉरगिव्ह ही भावना ही मनात आली आणि शांत वाटायला लागलं. असं हेवीनेस नाही वाटत आहे. फक्त एवढं की रडू येत होतं, की डोळे भरून येत होते. आणि ज्या तुम्ही स्माईल सांगितलं त्यावेळेला ती एक स्माईल ही भावना आणि चांगल्या गोष्टी आठवणं आणि त्या आठवणीमध्ये पण आनंदाश्रू होते. पहिले दुःखाचे येत होते, नंतर मग आनंदाचे येत होते. अशी ही मिक्स भावना निर्माण झालेली होती. इट वॉज अ समथिंग खूप वेगळं. म्हणजे आज म्हणतात ना की एक हा वेगळा एक्सपिरियन्स मिळाला आहे. थँक्यू सो मच मॅम. शर्मिला मॅडम बोला मॅडम. स्माइल इव्हिनिंग मॅडम. स्माइलिंग. आता एक उद्यापासून नवीन आयुष्य जगायचं. तुम्ही सांगितलेलं मार्गदर्शनाप्रमाणे मेडिटेशन करणार आहे आणि त्याचा मला आता खूप फायदा झाला. खूप म्हणजे म्हणजे शब्दात नाही वर्णन करू शकत. पण उद्यापासून तुम्ही दाखवलेल्या मार्गावर एक एक पाऊल पुढे जाणार. तुमचा हात नित्य नियमाने धरलेला आहे, तो कधीच सोडणार नाही. मी धरलाय असं म्हणत नाही मॅडम, हा तुम्ही धरलाय हात. कारण स्वामींनी तुमचा मार्ग आम्हाला दाखवला आणि या स्वामींनी माझा हात पकडलाय. त्यामुळे तो न सुटणार आहे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत. तो जपून या सगळ्या आठवणी आणि जपून ठेवणार आहे. आणि आपल्याला कारण खूप उशीर झाला असं मला वाटतं. त्या टप्प्यावर मी आहे. पण आता स्वामींनी मला पुढचा जो क्षण आहे, पुढचं जे आयुष्य आहे ते अतिशय सुंदर असणार आहे. प्रत्येक सुवर्ण क्षण मी जगणार आहे मॅडम. खरंच सांगते, तुमच्या रूपाने आम्हाला स्वामीच भेटले. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. आपण स्वामींची किंवा देवाची जागा नाही घेऊ शकत. आपण फक्त माध्यम मात्र आहे. आणि मी त्या क्रिएटरची आभार आहे की त्याने ही जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. त्याच्या पलीकडे आय एम झिरो. रिलॅक्स बोल. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. आणि तुमचे आशीर्वाद आम्हाला सदैव मिळवत ही स्वामींकडे प्रार्थना. आणि नवीन गोष्टी अटेंड करायची संधी मिळून नवीन तुमच्याकडून शिकायला मिळू दे हीच ईश्वर शरणी प्रार्थना. आणि सगळ्यांना एकच विनंती आहे, भगिनींना आणि बंधूंना, की खरंच खूप लाईफ सुंदर आहे. आणि मॅडम सारखी काय म्हणतात देवदूत आपल्याला पाठ मिळालेला आहे, त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू मॅडम. गुरु मॅडम. मला काल थोडा हे जाणवलेलं, म्हणजे ते गुलाब वगैरे दिसलं नाही, पण मन शांत झालेलं मेडिटेशनमुळे. आज काय झालं की हळूहळू डोकं माझं जड झालं, हळूहळू ते खांदे हे जड झाले आणि अक्षरशः एक लेवल अशी आली की माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले जेव्हा माझ्या भावाची आठवण झाली तेव्हा. पण मला थोड्या माणसांना माफ नाही करावं असं वाटलं. मॅडम पहिल्यांदा कठीण असतं माफ करणं. माझ्याकडे एक मॅडम होत्या, 3दा या क्लासला जॉईन केल्यानंतर त्यांची माफीची गोष्ट पूर्ण झाली. पहिल्यांदा त्यांनी खूप आर्ग्यू केलं होतं की मॅडम काही सांगता काय, समोरच्या व्यक्तीने मला आयुष्यात खूप त्रास दिला, मी नाहीच माफ करू शकत त्या लोकांना.
पण ज्या वेळेस त्यांनी माफ केलं, त्या मॅडमवर 5-5 कोर्टाच्या केसेस चालू होत्या, आपोआप युनिव्हर्सने नील केले. ओके. पण मला कारण पण ते तिथे अडलेलं आहे मॅडम. आपल्या जीवनामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते प्रॉब्लेम्स कुठेतरी तिथे थांबलेले आहेत. आपल्याला माहिती नाही की कुठल्या एनर्जीला आपण ब्लॉक करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्या एनर्जीला रिलीज करणं खूप गरजेचं असतं. मी जेव्हा बाकी सगळ्यांना माफ केले, पण ज्यांनी मला खूप अतिशय त्रास दिला म्हणजे मी माफ त्या कर, दिवशी तुम्हाला त्यांच्यासाठी बोलले, माफ करायचं बघा. त्या व्यक्तींची जेव्हा आठवण तुम्हाला होते ना, तर त्यांना त्रास होतोय की नाही होत तुम्हाला माहिती नाहीये. पण जेव्हा जेव्हा त्या व्यक्तींची आठवण येते, तुम्हाला मात्र त्रास होतो. आता साधी गोष्ट मी तुम्हाला सांगते की आपल्याला चालता चालता जर एखाद्या वेळेस स्टूल किंवा सोफा आडवा आला आणि तो आपल्या पायाला लागला, गुडघ्याला लागला, तर अचानक पूर्ण शरीराचे व्हायब्रेशन चेंज होतात आणि एक पेनफुल भावना आपल्या शरीरामध्ये तयार होते. मग अशा कटू आठवणी जेव्हा जेव्हा आपण आठवतो, तर त्यांचे व्हायब्रेशन खराब होत नाही, आपल्या शरीराचे व्हायब्रेशन खराब होतात. आणि हे खराब झालेले व्हायब्रेशन आजारांचं कारण ठरतं. आपल्याला आजारी नाही, स्वास्थ्यमय जीवन जगायचं आहे. आणि म्हणून माफ करायचं आहे. आज कठीण झालं आजचं रेकॉर्डिंग. एक 8 दिवस रोज लावून ऐका, तेवढी गोष्ट आणि माफ करा. एकदा का तुम्ही या माफीच्या ऊर्जेतनं बाहेर आलात, किसी को भी माफ करना आसान हो गया ना, मग बघा जीवन खूप सुंदर होऊन जातं. आणि आपल्याला आणि मी मेडिटेशन करते ना, म्हणजे 4:30 वाजता वगैरे, तर त्यावेळेस ना मला मला जे शिकवलंय मेडिटेशन माझ्या गुरूंनी, ते पायाच्या नखापासून वर यायचं. तर ते केलं तर चालेल का? त्याच्यात मला खूप कुठलंही चालतं. समाधान. मेडिटेशनला बंधन नाही आहे. मेडिटेशनची त्याच्यातनं होणारा ऍटलाच फायदा, हे आपलं ध्येय आहे. ओके. आणि ते करताना आहे ना, एक व्हाईट हे दिसतं मला येस, पूर्ण दॅट इज अवर औरा. आपल्या आभा मंडळाचा आणि ऊर्जांचा जो कलर, म्हणजे मोस्टली आपला जो आभा आहे, औरा आहे. जसं आता मी तुम्हाला शिकवणार आहे औरा बघायला, तेव्हा तुम्हाला त्याचा डिटेल कळेल. आपण नेक्स्ट वीक मध्ये पूर्ण प्रॅक्टिकल आहे. रेकी ओके. आपण हे नेक्स्ट मी वीक मध्ये साधारण 98 पासून मेडिटेशन करते. तर आता ते मला 5-6 वर्षापासून, म्हणजे मला ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर हा जो पांढरा भाग दिसतो ना, म्हणजे एक मंत्र दिलेला आहे त्यांनी मला, तर तो मी बोलल्या की एवढं म्हणजे हळूहळू हळू का होईना, पण माझं एक साईड झोका हे होतं आणि तिथेच मी झोपली जाते. आणि एवढं मोठं व्हाईट दिसतं ना, की ती शक्ती मला हे करते. असं होतं का? होतं होतं. तुम्ही आता ऊर्जा रेकी शिकाल, तुम्हाला अजून त्या ऊर्जांमध्ये पुढे जाल, तर तुम्हाला अजून त्याच्यातलं डिटेलिंग कळेल की नेमकं काय. आता माझा खांदा दुखायला लागला ते मेडिटेशन करताना. खूप जड झालेलं डोकं पण आता हे झालंय. पण मी काही व्यक्तींना खरंच माफ करू शकले नाही. पुढच्या वेळेस करा, पण माफ करा. खूप आवश्यक आहे ते माफ करणं. ओके, थँक्यू. थँक्यू. अक्षता मॅडम. मॅम, आज मला मेडिटेशन करताना मध्ये झोप आली. का काय माहित, एकदम अशी गाढ झोप आली. मला जेव्हा तुम्ही बोला ना रब युअर हँड्स, तेव्हा मला एकदम जाग आली. त्याच्या पहिला मला एकदम झोपच येत होती. पण त्या झोपेतही तर उठल्यावर एक रिलॅक्सेशन आहे की नाही? हो कारण हो ती जी झोप आहे. असते ती झोप नसते. त्या मेडिटेशनच्या अवस्थेमध्ये आपण कुठेतरी ट्रान्समध्ये जातो. आणि त्या ट्रान्समध्ये, म्हणजे त्याला सबकॉन्शियस माइंडची जी अल्फा लेवल म्हणतात, त्या अल्फा लेवल पर्यंत तुम्ही पोहोचता. आणि त्या लेव्हलमध्ये जे आपण एक्सपिरियन्स करतो, तर ते आपल्याला खूप छान पद्धतीने आपण अनुभव करत असतो. तर इट्स ओके, झोप येणं काही हे नाहीये, प्रॉब्लेम नाहीये. हा, ओके, थँक्यू मॅम. थँक्यू. नूतन पवार मॅडम. हॅलो मॅडम, येतोय हा आवाज? बोला, येतोय, बोला. हा. मी बरेच बॅचेस तुमच्या रिपीट केलेल्या आणि हे मेडिटेशन मी 10 वेळा तरी केलं असेल. त्यामुळं आता इतकं सोपं झालं मला सगळ्यांना माफ करायला. आणि खूप सुंदर असतो हा अनुभव. मी ह्याच्यावर आपल्या वटेक्स वर जाऊन सुद्धा हे केलेलं आहे बऱ्याच वेळेला. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी हे रिपीट करा तुम्ही. खूप सुंदर आहे हा अनुभव आणि पुन्हा पुन्हा असं वाटतं की पुन्हा जन्म झालाय आपला. आणि खूप स्वच्छ होतं मन.
तर खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप थँक्यू तुमचे. थँक्यू. स्वप्नाली राणे. मॅम, जसं सुरू झालं ना तसं माझं पण शरीर आणि काय माहिती नाहीये पण अचानक डोळ्यात ना अश्रू यायलाच लागले. ते स्टॉपच होत नव्हते. माफ तर कर आहेच ती गोष्ट, पण जुन्या आठवणीतनं बाहेर यायचं फार फार माझ्यासाठी तरी फार हे होती. त्यातनं येण्याचा मी प्रयत्न केला. ते कंटिन्यू अश्रू माझ्या डोळ्यातनं येतच होते. ते स्टॉपच होत नव्हते. थँक्यू त्याबद्दल. विश यू ऑल द बेस्ट. आपल्याला या क्लासेसचा उद्देश हा आहे की जे आपण माइंडचं सर्व्हिसिंग नाही केलंय ना खूप दिवसाचं, कदाचित कधीच नाही केलं, त्या माइंडचं सर्व्हिसिंग आपण करतोय. उद्या शनिवार, परवा रविवार आपला 2 दिवस क्लास नसणार. सोमवारपासून आपण ऍक्च्युअल रेकी शिकणार आहोत. व्हॉट इज रेकी? ही रेकी कशा पद्धतीने तुमच्या जीवनाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याच्या ऊर्जांशी जोडणार आहे. आपण औरा बघायला शिकणार आहे. कुठल्याही व्यक्तीचा या डोळ्याने आपण औरा बघू शकणार आहे की कशा पद्धतीने एखाद्याचं आभामंडळ असतं. त्याला एखाद्याला शरीराला टच न करता त्याच्या शरीरावर कुठे वेदना आहे त्या तुम्ही स्कॅन करू शकणार आहे. एखादा व्यक्ती असा का वागतो, त्याच्यासाठी त्याचं कुठलं चक्र जबाबदार आहे, हे देखील आपण प्रॅक्टिकली सोमवारपासून बघणार आहे. आपलं सेशन 4 किंवा 6 तारखेपर्यंत चालेल. तर सगळ्यांनी म्हणजे रेग्युलर अटेंड करा, कारण रेकॉर्डिंग तेवढं बघणं होत नाही. पण जर तुम्ही पॉसिबल असेल तर तुम्ही या आणि लाईफमध्ये तुम्ही जे काही आयाम आहे पुढे आपण ते खरोखर परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्यापर्यंत पोहोचू शकतो. दिव्य रेकी शक्ती ही अशी ऊर्जा आहे की आपण आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची जोड. तर ओव्हरऑल हे सेशनाचं कसं वाटलं ग्रुपवर नक्की शेअर करा. तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी नवी प्रेरणा असते. भेटूया सोमवारी. शनिवार रविवार क्लासला सुट्टी आहे. नूतन पवार मॅडम करा, मला सध्या बिझी आहे मी. एक उद्या सकाळी 11 नंतर रागिनी जोशी मॅडम एक लास्ट हँडरेज आहे, मग आपण नाही मी ना मॅडम फर्स्ट लेवल म्हणजे आता कंटिन्यू तर करेनच, पण सेकंड लेवलचं मी ऍडमिशन घेतलंय. पण मी म्हटलेलं बॅच जी आहे ती मला जमत नाही आहे. तर आपली रेकीची सेकंड लेवलची बॅच जर मधल्या टाइमात असेल तर मला इन्फॉर्म करा, मग मी तिथून मॅडम कंटिन्यू तुम्ही करेन. ज्या ग्रुपवर मी आहात रेकॉर्डिंग ज्या हा ग्रुपवर आहात तिथे तुम्हाला पुढची सगळी माहिती मिळेल. ओके थँक्यू. ओके, चला थँक्यू. सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.